नमस्कार, मी तेजश्री बोकरकर, एक ॲडव्हान्स प्राणी किलर आहे आणि EFT ट्रेनर आहे. तुम्हाला आज मी प्रश्नाने सुरुवात करणार आहे. तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात कधी कुठली दुःखद घटना, एखादी अपमानास्पद घटना किंवा वाईट घटना घडली असेल, तर त्याचा सतत तुम्ही रिप्ले करून माइंडमध्ये तेच तेच आठवत राहता का? किंवा मग तुमच्या मनात अशी प्रतिशोधाची भावना निर्माण होते का, आता मी ह्या समोरच्या व्यक्तीला दाखवूनच देणार, मी ह्या घडलेल्या घटनेचा आता बदलाच घेणार, अशी प्रतिशोधाची भावना तुमच्या मनात निर्माण होते का? तर त्याच्यावरतीच उपाय आपण आज एक सांगणार आहे आणि त्याच्यावरती थोडंसं बोलणार आहे. तर सगळ्यात प्रथम तर आपल्याला हे समजलं पाहिजे, कुठलीही घटना घडली म्हणजे समजा तुमच्याबद्दल सोबत एखादी वाईट घटना घडली आहे की जिथे एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला आहे आणि तो काही केला तुम्ही विसरत नाही आहे, बट तुम्हाला हे रिअलाईज होतं आहे का, ती घटना घडलेली एकदाच आहे आयुष्यामध्ये, पण आपलं माइंड आणि ब्रेन ते इतकं रिकॉल करतं, इतक्या वेळा रिप्ले करतो आपण त्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये, की नकळत ती भूतकाळात घडून गेलेली घटनासुद्धा आपल्याला आता वर्तमानात इतकी बोचत राहते, इतकी टोचत राहते की काही केलं आपल्याला ती गोष्ट विसरताच येत नाही. तर असं का होतं? तर त्याचं प्रमुख एक कारण असं सांगता येईल की मानवी मनाचं म्हणा किंवा आपल्या ब्रेनचं, माइंडचं कामच हे की एखादी जर चांगली गोष्ट आपल्या बाबतीत घडली आहे ना, तर ती आपण किती वेळा रिप्ले करतो, किती वेळा रिकॉल करतो, हार्डली 2दा 3दा 4दा, आणि त्याच्यातला आनंद हा कालांतराने कमी कमी व्हायला लागतो. हळूहळू त्याच्यातला आनंद आपल्याला म्हणजे संपत जातो, कमी कमी होत जातो, त्याच्यात नाविन्य काही उरत नाही. पण या उलट जर ती घटना वाईट असेल, दुःखाची असेल किंवा रागाची, तिरस्काराची असेल, तर ते ब्रेन इतकं स्टिम्युलेट करतं आपल्याला वारंवार, माइंड इतकं ते रिप्ले करतं की तो प्रतिशोध किंवा तो राग कमी होण्यापेक्षा तो दिवसेंदिवस वाढत जातो आपल्या सिस्टीममध्ये, आपल्या बॉडीमध्ये, माइंडमध्ये, ब्रेनमध्ये. ही रागाची नकारात्मक भावना वाढतच जाते. पण खरंच म्हणजे आपण हे आपल्या माइंडमध्ये रिप्ले करून, रिकॉल करून समोरच्या व्यक्तीला त्याचा काही इम्पॅक्ट होतो का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण ती व्यक्ती त्यांचं आयुष्य छान जगत असते, पण आपलंच माइंड आणि बॉडी हे राग ह्या निगेटिव्ह इमोशनला इतकं बळी पडतं, इतकं आपण ह्या रागाच्या, तिरस्काराच्या आवेशाखाली जातो की मग आपल्याला दुसरं काहीच सुचत नाही आणि मग नकळत आपण स्ट्रेस, एन्झायटी, राग, चिडचिड वाढणं, हायपर रिॲक्शन्स देणं, अशा गोष्टींना बळी पडतो. पण मग ह्याच्यावर उत्तर असं सांगता येईल की कोण कसा वागेल किंवा काय वागतो हे इट इज नॉट इन आवर हँड, राईट. पण समोरच्या व्यक्तीचा, त्याच्या वागण्याचा, बोलण्याचा हा इम्पॅक्ट आपल्यावरती किती करून घ्यायचा हे नक्कीच आणि नक्की 100% ही गोष्ट आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला आज एक पॉवरफुल टूल शेअर करणार आहे. यूट्यूबवरती होपनो प्रेयर ही बऱ्याच जणांनी ऐकली असेल. तर एकदम सिम्पल 4 सेंटेन्स आहेत त्याचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं, आय एम सॉरी हे आपण स्वतःसाठी म्हणत असतो. स्वतःसाठी म्हणजे ती घटना आठवल्यानंतर माझ्या बॉडी, म्हणजे तुम्हाला चेक करायला हवं. समजा कोणीतरी अपमान केला आहे, तर तो आठवल्यानंतर तुमची बॉडी काय रिॲक्शन देते तुम्हाला. कोणाकोणाला हात शिवशिवत असतील, कोणाकोणाची तळपायाची आग मस्तकात जळत असेल, कोणाकोणाला खूप राग येत असेल की काय करू काय नको. तर हे जे बॉडी केमिकल प्रोड्यूस करते हे माइंड जे आपलं केमिकल प्रोड्यूस करतं आपल्या बॉडीमध्ये, तर हे आपल्याला हे रिॲक्शनच्या स्वरूपात दिसत असतं. तर त्याचं ऑब्झर्वेशन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ह्या ज्या रिॲक्शन आहेत ना आपल्या, ह्या चिडचिड वगैरे, ह्या खूप म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी नाही, पण त्या आपल्या माइंड आणि बॉडीसाठी खूप घातक आहे. म्हणून ही प्रेयर करताना
आय एम सॉरी हे स्वतःलाच म्हणायचं असतं. डोळे बंद करायचे, ती घटना, ती व्यक्ती आठवायची, तो घडलेला प्रसंग आठवायचा आणि तुम्ही कसे इमॅजिन होताय की तुम्हाला त्या सिच्युएशनला कसं फील झालं हे आठवून हे स्वतःला म्हणायचं आहे. छातीवरती हात ठेवून म्हणायचं आहे, आय एम सॉरी. आता प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी आपण हे स्वतःलाही म्हणतो आणि त्या युनिवर्सलाही म्हणतो. कारण युनिवर्सला का, तर आपल्याला इतकं छान आणि सुंदर आयुष्य दिलेलं असताना पण आपण सतत नाही आहे आणि नकारात्मकतेचा जो पाढा वाचत असतो, त्याच्यासाठी आपण त्या युनिवर्सला, त्या शक्तीला, परमेश्वराची पण माफी मागत असतो. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा, हे स्वतःला म्हणायचं. तुम्ही विचार करा ना की तुम्ही कधी स्वतःची माफी मागितली आहे का, स्वतःला आय लव्ह यू म्हटलं आहे का. तर ही प्रेयर इतकी पॉवरफुल आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक्यू, आय लव्ह यू. जरी सिम्पल 4 वर्ड असतील तरी त्याच्या मागे खूप सायंटिफिक रिसर्च आहे. झिरो लिमिट्स या पुस्तकामध्ये डॉक्टर ह्यू लेन ह्यांचा ह्या संदर्भामधला ह्या होओपोनो प्रेयर ह्यावरती आधारित हे पुस्तक आहे आणि खूप मोठा रिसर्च त्यांच्या मागे आहे की फक्त कशी ही प्रेयर वापरून त्यांनी अख्खं एक मेंटल क्रिमिनल वॉर्ड कसं बंद झालं त्यांच्या फक्त ह्या एका थेरपीमुळे. सो तात्पर्य एवढंच आहे की समोरचा काय वागतो, इट्स नॉट इन आवर हँड, बट हाऊ मच वी क्रिएट इम्पॅक्ट ऑन आवर माइंड अँड बॉडी हे नक्कीच आपल्या हातात आहे. आणि जसं एखादं म्हणतो की ठीक आहे विसरून जा, सोडून द्या, तर हे विसरून जा आणि सोडून द्या हे इतकं सोपं नसतं. म्हणजे जसं कम्प्युटरला डिलीट बटन आहे, तर ॲटलिस्ट कम्प्युटरमधलं एकदा डिलीट मारलं तरी तिथली मेमरी ती डिलीट होऊ शकते, पण आपल्या ब्रेनमधली ती मेमरी कधीच नाही डिलीट होणार. ती आपल्याला आणि उलट माइंड आपल्याला रिप्ले रिकॉल करत राहणार. सो ही प्रेयर वापरून आपल्याला फायदा काय होतो, आपण ती घटना विसरणार नाही, पण आपल्याला जो त्रास होतोय ती घटना, ती गोष्ट आठवून किंवा ती व्यक्ती आठवून, ती समोर व्यक्तीचं नाव जरी काढलं तरी तो होणारा त्रास पूर्णपणे शांत होतो. आपण एकदम न्यूट्रल होतो त्या व्यक्तीच्या बाबतीत, त्या घडून गेलेल्या घटनेबाबतीत आणि आपल्याला हळूहळू आंतरिकरित्या समजायला लागतं की दॅट वॉज ओन्ली पास्ट आणि ते फक्त एकदाच घडलेलं होतं आयुष्यामध्ये, पण फक्त आपलं माइंडच आता ते रिप्ले आणि रिकॉल करत आहे. सो ट्राय करा, हे एक चॅलेंज म्हणून स्वीकारा. 21 दिवस ही होओपोनो प्रेयर ट्राय करा. फक्त छातीवरती हात ठेवायचे, डोळे बंद करायचे, ती घटना आठवायची आणि हे स्वतःलाच म्हणायचं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक्यू, आय लव्ह यू. बघा इतकं हळूहळू इतकं हिलिंग व्हायला सुरुवात होतं, क्लिन्झिंग वाटायला सुरुवात होतं, माइंड शांत व्हायला लागतं आणि ही गोष्ट हळूहळू होईल, एका दिवसात होणार नाही, पण नक्की फरक पडतो. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.